1100 सीसीची ही बाईक केवढी आहे बघा. स्टोरीवर मी जर पहिल्यांदा. आपल्यापैकी जे कोणी जळगाववाले आहेत ना, खरं खरं सांगा नक्की काय गडबड आहे, काय भानगड आहे? हळला ड बोलण्याची प्रथा आहे का तुमच्याकडे? जळगाव बोलता का जळगाव? जळगाव. अरे आता जवळजवळ 6-7.5 तास झाले राईड चालू करून. पहिल्या 6-7.5 तासातच आम्ही 550 किलोमीटर करून घेतले. की मजा ही मजे, पवन चक्की की मजा ही मजे. यु नो वॉट, माझी ही सिरीज झाली नसती ना, आता ताडोबाला नसतो आलो तर माझा प्लॅन होता जळगाव आणि धुळे फिरायचा. सुप्रभात मित्रांनो, मी परेश प्रकाश शिंदे. ही आहे आमची ताडोबाची इंड्युरन्स राईड. आजचा आमचा दिवस दुसरा आहे आणि सोबत आम्ही ही इंड्युरन्स राईड करतोय. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही आमचा प्रवास केलेला मुंबईहून इथपर्यंत, जो की होता अप्रॉक्स 850 ते 900 किलोमीटर. आता फ्रेश वाटतंय. काल सगळे खूप दमले होते, सगळे थकले होते, एक्झॉस्ट झाले होते पूर्णपणे. आणि यु नो दॅट्स व्हॉट इंड्युरन्स राईड इज ऑल अबाउट. 2 वाजून गेलेत आणि आम्ही आता बस निघतोच आहे आमच्या नेक्स्ट सफारीसाठी. आमचं हॉटेल आहे ना, त्याचं नाव आहे हे बघा, गोंडवाना प्रीमियम जंगल होम्स. सो कन्सिडर करू शकता. जर का तुम्हाला डिटेल्स हवे आहेत तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. इथे मग तुम्ही फोन करून तुमच्या बुकिंग्स वगैरे करू शकता. आणि ह्यावेळी कसं आहे माहिती आहे, ही 3री सफारी आहे. यावेळी 3 ग्रुप 3 दिशेला जात आहेत, 3 वेगळ्या गेटला जातात. आता बघूया. गेटवरून मला आठवलं तुम्हाला एक थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ताडोबा 16 गेट्स टू ताडोबा बफर, आणि याच्यापैकी 3 ते 4 कोर मध्ये आहेत. आता बफर म्हणजे हा बाहेरचा एरिया आणि कोर म्हणजे हा आतला एरिया. ओके, आता वाघ कोरमध्ये असणार की बफरमध्ये असणार हे वाघालाच माहिती. यु नो, आपण त्यावर काहीच कमेंट नाही करू शकत. शेवटी त्याला जिथे जायचं तिथे तो जाणार आणि आपल्याला कुठे दिसायचं आहे ते आपल्या नशिबावर आहे. शेवटी तुम्ही ट्राय करा. जर का तुम्हाला कोरची मिळाली तर ठीक आहे, सो वेल अँड गुड, म्हणजे बेस्ट आहे जर का कोरची सफारी मिळाली तर. पण तुम्हाला जर का बफर झोनची जरी सफारी मिळाली तरी काय वाईट नाही आहे. कोरचे थोडेसे जास्त पैसे चार्ज करतील. आता एक गाडी इथे जाणार आहे कोलाराला, एक गाडी मी जातोय तर इथे बेलाराला. युजली कसं लास्ट मोमेंटला गेलं ना तर तुम्हाला डील चांगली मिळू शकते, पैसे वाचू शकतात, पण ते कन्फर्मेशनसाठी तुम्हाला टांगती तलवार तुमच्यावर असेलच. सो ती एक गोष्ट आहे. सो आय सजेस्ट की तुम्ही जी काय आहे ते बुकिंग करून घ्या. तुमच्या जे हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट आहेत, त्यांच्याशी बोलून घ्या आणि मग निघा. आत्ता जस्ट आम्ही सफारी करून आलो आहे. सो सीन असं झाला की आम्हाला वाघ दिसला नाही, नीलगाय दिसली, देन काही लंगूर्स दिसले, डिअर्स दिसले, स्पॉटेड डिअर्स, आणि काही पक्षी दिसले. पण वाघाची सायटिंग आमच्या सफारीमध्ये झाली नाही. आता झालं असं, काल 4 जण सफारीला गेले होते. ओके, त्या 4 जणांना, म्हणजे आमच्या पूर्ण ग्रुपपैकी 4 जणच गेले होते, त्यांना खूप छान सायटिंग झाली. त्याचे फोटोज तुम्ही बघू शकता. छोटा दडियाल त्या वाघाचं नाव आहे, तो स्पॉट झाला होता. आणि काय फोटोज आलेत, काय तो मुवमेंट होता, ते दीपशीने मला एक्सप्लेन केलं. माझी ही पहिली सायटिंग होती. मी याच्या आधी कधीच सायटिंग केली नव्हती. आमच्या ग्रुपमध्ये एका मुलाला, स्नेडन त्याचं नाव, त्याला आज पण वाघाची सायटिंग झाली, म्हणजे काल पण झाली, आज पण झाली. बरं, त्यांनी आज काय पाहिलं तर आज तो छोटा मटका, ज्याला ताडोबाचा किंग म्हणतात, त्याला पाहिलं. परत बबली म्हणून एक वाघीण आहे, तिला पाहिलं. आणि सोबत कप्स पण होते, म्हणजे वाघांचे बछडे असतात छोटे, ते पण होते. आज इंड्युरन्स राईडचा शेवटचा दिवस आहे. पण शेवटच्या दिवशी आपल्याला जवळजवळ 20 तासांचं अंतर कव्हर करून 970 किलोमीटर एकंदरीत कव्हर करायचे आणि जायचं आहे आपल्याला आपल्या मायघरी. आता वाजले सकाळचे 5:30 नाही, सॉरी 4:45. पण हो, निघेपर्यंत 5:30 वाजायची दाट शक्यता आहे. काही जण येत आहेत, बरेच जण यायचे बाकी आहेत अजून. या इथे तुम्ही बघताय आम्ही ब्रेकफास्ट पार्सल केलं आहे. सो अरे गुड मॉर्निंग मंडळी. मला तू ओळखलंच नाही, मला वाटतं स्नेडन आहे. सेम स्नेडन वाटलं. फर्स्ट ब्रेकफास्ट छोटा लिया आप लोगों ने, बट वील स्टिल टेक अ स्मॉल हॉल्ट उसके पहले अगर किसी को नींद आ रही है तो. फर्स्ट ब्रेक के बाद शायद अथर्व, परेश एंड हर्षा में गो अहेड. आप लोग विल कंटिन्यू एज वी केम. बाकी किसी को एड्रेस करना, किसी के बाइक का इशूज, फ्यूल अभी सबसे पहले भरेंगे, खुला दिखेगा. चल बाय, डायरेक्ट घरी भेटूया आपण. नीट जा, पण आरामात जा, घाई करू नका. हो, जर काय वाटलं. हर हर महादेव. बाजी कुसुंबेश्वर समजाईच्या नावानं चांगला. गणपती बाप्पा मोरया. जेवाजी. सो बॉईज, राईडला सुरुवात झालेली आहे. 5:50 माझ्या बाईकच्या घड्याळाप्रमाणे. आपण आता हाच टाइम सेट करू घरी पोहोचेपर्यंत. 2 किलोमीटर झालेत राईड स्टार्ट करून. ट्रिप सेट झालेली आहे. आम्ही सगळे निघालेलो आहोत. टोटल 9 बाईक्स, 1 कार. शशी मागून येणार आहे, ती आमची सेकंड कार आहे. एवढे सगळेजण आम्ही आता सुटलो आहे. मस्त छान ब्रीज आहे, भारी वाटते सकाळ सकाळ पुन्हा राईड चालू करून.
जसं जसं आता दिवस पुढे जाईल, स्पेशली दुपारी 2च्या नंतर थोडासा त्रास किंवा थकवा अजून बिल्डअप व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे फर्स्ट स्ट्रेचमध्ये पहिल्या काही 2-3 स्ट्रेचमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येकाच्या कॅपॅबिलिटीनुसार जास्त खेचण्याचा प्रयत्न असेल. सगळ्यात पहिलं आता फर्स्ट फ्युएल स्टेशन येईल, तिकडे आपण रिफ्यूल करणार आहोत आणि त्यानंतर मग आपण पुन्हा आपली राईड चालू करणार अंटिल ब्रेकफास्ट. 1 तास झाल्याबरोबर आम्ही जवळजवळ 55 किलोमीटर क्लॉक केलेत आणि या 55 किलोमीटरमध्ये एक फ्युएल ब्रेक पण घेतला होता. सिमूरपासून 60 किलोमीटर जर का सिंगल लेन रोड केल्यानंतर आम्ही आता हायवेला आलो आहे. आता इथून नागपूर आहे 40 किलोमीटर आणि आफ्टर दॅट अमरावती येईल आणि मग अकोला येईल. सो फर्स्ट टप्प्यात आपल्याला ही 3 शहरं, मोठी शहरं क्रॉस करायची आहेत आणि रोड कंडिशन ओव्हरऑल ही अशीच असणार आहे. खूप मोठा हायवे आहे, ह्याच्यावरून आपण आधी पण राईड केली होती, नागपूरची बजाजची पल्सरची राईड. सो पुन्हा एकदा तो रूट एक्सप्लोअर करायला भेटतो. मध्ये एक छोटासा घाट पण येणार आहे आपल्याला. इथे 7:47 आणि 150 किलोमीटर कंप्लीट झाले. तो 95चा आपला ॲव्हरेज स्पीड आहे सेकंड हाफ म्हणजे दुसऱ्या तासामध्ये. बाय 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 बाय. आता जस्ट मागे आता जस्ट मागे समृद्धीचा कट आम्ही मागे टाकलाय. जातोय टुवर्ड्स अमरावती. इथून आहे 130-140 किलोमीटर अप्रॉक्सिमेट. टारमॅक आहे त्यामुळे ग्रिप चांगली पकडते आणि ॲडेड ॲडव्हान्टेज ह्या ट्रिपला मी काय केलं माहिती आहे, ह्या ट्रिपमध्ये मी फ्युएलेक्स इन्स्टॉल केलेला आहे माझ्या बाईकमध्ये. त्याच्यामुळे तुमचा थ्रॉटल रिस्पॉन्स खूप चांगला होतो. बाईकची स्मूथनेस अजून वाढते. ॲव्हरेजमध्ये काय एवढा फारसा फरक पडत नाही, पण फ्युएलेक्समध्ये 2 व्हर्जन येतात, एक लाईट असतो, एक प्रो असतो. तर यशकडे प्रो आलाय आणि मी लाईट व्हर्जन यूज करतो. प्रोमध्ये तुम्हाला एक स्विच पण भेटतो, त्याचे लेवल्स तुम्ही मॅनेज करू शकता. बट येस मी हायली सजेस्ट करेन, जर का तुम्हाला परफॉर्मन्स हवा असेल, बाईककडून एक चांगला फीडबॅक हवा असेल, देन यू कूड इन्स्टॉल फ्युएलेक्स डेफिनेटली. आता ना आमचा विचार चालू आहे 160 किलोमीटर झाले ना, 200ला आपण ब्रेक घेऊया पहिला. सो जसं मी म्हणतो नेहमी टुरिंग करताना आपण थोडंसं स्ट्रेच केलं स्वतःला, स्वतःची कॅपॅबिलिटीज ओळखून थोडं पहिले जे आर्स आहेत 4-5 तासामध्ये तुम्ही जास्त कव्हर करून घेतले ना, तर पुढचं आयुष्य जरा सोपं जात आहे. तसंच काहीतरी आमचा प्लॅन आहे. आता मला आता राईड करता परत ती माझी आवडती भैरवी आठवली. राजास जी महाली. तुम्हाला आठवते का ही भैरवी? आपली एक्सप्रेसची राईड होती तेव्हा मी जेव्हा भुसावर होतो ना, हाया भुसावर, तेव्हा मी हे गाणं गायलेलं आणि मला आता ते परत आठवलं. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील शामनाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखेया, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. मज्जा आ रहा है. ऐसा मज्जा अपने को रोज मिलेगा ना, पण रोज येतला ना तर ते बोर होऊन जाणार. त्यामुळे ठीक आहे, कधी कधी राईड करतो ना आपण, तेच बरं असतंय. आईला उद्या ऑफिसला यायचं रे. आता मला असं नॉर्मली बघताना मला आता घरी पोचायला रात्रीचे 3 किंवा सकाळचे 4 असे वाजतील. म्हणजे सकाळचे 4 वाजेपर्यंत घरी पोचायची शक्यता आहे. दिस मॉर्निंग ब्रीज इज सो अमेझिंग. गुलमोहराची झाडं असतात ना हायवेच्या लगत, तो स्पॉट एक नंबर वाटतो. तो स्ट्रेचच एकंदरीत एवढा भारी वाटतो ना बघायला. राईड करताना तो फील एकदम मस्त येऊन जातो. मजे चायला काय काम बिम नाही, नुसती राईड करायची. सकाळी राईड, दुपारी राईड, संध्याकाळी राईड, रात्री राईड. पागल झालं मी, पागल सारखं बडबडतोय. मोठी गाडी. अबे आराम कर, लेफ्टला तरी जा, नाही तर राईटला तरी जा. ये ना साला दबाएगा मेरे को. रुक, आराम से जाते हैं. याचं मन बघूया कुठे जात आहे. नाही चला, मजा आहे मजा. अमरावती 82 राहिलं. सगळी बॅटरी इथे संपेल. परेश चल, कॅमेरा बंद कर, पूर्ण जर्नी दाखवायची आहे तुला. इसकी बाकी मजा करत बॅटरी संपत चाललंच. हॅलो हॅलो.
हां तर मंडळी आफ्रिका ट्विन चालवतोय मी आणि 1100 cc ची ही बाईक केवढी आहे बघा. स्टोरी ऑन व्हील्सवर पहिल्यांदा आफ्रिका ट्विन. पुढे ब्रेकफास्टला थांबणार होतं, म्हटलं चला एक स्ट्रेच मारून घेऊया हिच्यावरती. होंडाची ड्रीम बाईक ही, दिस इज ऑल्सो वन ऑफ माय ड्रीम बाईक. मस्त वाटतं चालवायला. या सुपर बाईक्स ना यांची क्रेज काहीतरी वेगळीच आहे. मी या होंडाच्या पावर डिलिव्हरीचा फॅन झालो भाई. एकदम सुपर, म्हणजे 10 out of 10. जबरदस्त रिफाइनमेंट आणि मेंटेनन्स पण वा वा वा. चलो माइलस्टोन बोर्ड आलाय. अमरावती सरळ 55 किलोमीटर, अकोला 150, धुळे 422 किलोमीटर. आपण हाच रोड घेणार आहे मित्रांनो. अकोलावरून धुळ्याला जाणार आहे, धुळ्यावरून मग नाशिक आणि मग मुंबई, असं आपलं एकंदरीत रूट असणार आहे. हे खायला बघूया काहीतरी सचिन आता. हाँ यार कुछ भी नहीं है आगे. हाय सो वेल, मजा आली. 3 तासात 230 किलोमीटर क्लॉक झालेत आतापर्यंत. ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबलोय. हे सगळे बसले. अरे रहने दे यार, कैंडिड. हम लोग हालात को बहुत मिस कर रहे हैं. हालात भाई सबसे ज्यादा मिस कर रहे हैं, बहुत मिस कर रहे थे. काका इधर है, काका काली वाका. हालात को मिस कर रहे हैं और शशि को बाइक पे मिस. शशि को बाइक पे मिस. अथर्व मस्त गाड़ी है तेरा, प्यार आ गया. हर्षा यू आर हैविंग फर्स्ट टाइम ना कचौरी, कैसा लगा? मस्त है. मस्त है ना, ठीक आहे. चलो भाई लोक 9:40 झालेत. 231 किलोमीटर. जसं मी आधी सांगितलेलं 2 ग्रुप झालेले आहेत. 2 ग्रुप म्हणजे पुढचे छोटा ग्रुप आहे 3 जणांचा. अथर्व, हर्षा आणि मी. जो अथर्व जो चालवतोय आफ्रिका ट्विन, हर्षा टायगर 900 आणि आपली लालपरी घेऊन मी चाललोय पुढे. बाकीचा ग्रुप मागून येणार आहे. आता आपल्या इथून पुढच्या राईडमध्ये आम्ही 3 जण तुम्हाला दिसू कॅमेरामध्ये. आता तसं ठरवलंय की टोल टू टोल राईड करायची, टोल टू टोल, आणि मग रिफ्युअलसाठी थांबायचं. पण हा 3 जण एकत्र अशा स्वरूपात एकत्र ही राईड होणार आहे. शेगाव बायपास करतोय आता मी. इथून 17 किलोमीटरवर शेगाव आहे. यावेळी काय मी जात नाही कारण घरी जायचं आहे आता आणि उद्या ऑफिस आहे. 11 वाजून 10 मिनिटं झालेत. 395 जवळजवळ 400 किलोमीटर आपण क्लॉक करत आलेलो आहोत. सो आता इथून खामगाव, नंतर येणार आहे हे जळगाव. जळगाव अप्रॉक्सिमेट 160 किलोमीटर राहिले आता फक्त इथून. जळगाव नंतर येणार ते धुळे, जे इथून अंतर आहे त्याचं 250 किलोमीटर्स. सो 100 किलोमीटरचं अंतर आहे जळगाव आणि धुळ्यात. हे फॅन्टॅस्टिक रोड, फॅन्टॅस्टिक हायवेज. हाय स्पीड करण्याऐवजी तुम्ही तुमचा कल स्पीड मेंटेन करण्यावर जास्त ठेवलात ना, तर मला असं वाटतं खूप जास्त फरक पडतो आणि डिस्टन्स खूप जास्त चांगल्या प्रकारे कव्हर करता येतं. स्पीड कॅमेरेज पण आहेत, त्यामुळे खूप लक्ष ठेवावं लागतं. स्पीड कॅमेरा आला की स्पीड कमी करायला लागतात. 2 स्पीड कॅमेरे तर बऱ्यापैकी मी त्यावेळी वेळेवर स्पीड कमी करून क्रॉस झालेत. तरी पण काय असेल तर मेसेज येईलच, समजेलच आपल्याला काय आलंय चलान वगैरे. तर हे दोघंही पुढे आहेत. त्यांना मी म्हटलं टोल टू टोल भेटू, किंवा मग आपण जर का काही चुकामुक झाली तर धुळ्यात भेटूया आपण लंचला, आणि तिथे पण काही चुकामुक झाली तर नाशकात भेटूया. तिकडे पण काय चुकामुक झाली तर डायरेक्ट आपापल्या घरी जा. एरवे जोकचं पण धुळ्यात आम्ही भेटणार आहोत, कारण त्यांचा हायर CC आहे ना, ते जास्त फास्ट जातात. आणि आपली लालपरी आपण आपल्या तिच्या लिमिटनुसार आपण चालवतो, माझ्या इंडोरन्सनुसार. ही इंडोरन्स राईड कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो. पेट्रोल पंपवर थांबलाय. हर्षा, अथर्व आणि मी फायनली भेटलो. अजून 230 किलोमीटर आहे धुळे इथून. 3:30 वाजेपर्यंत, 3:30-4 वाजेपर्यंत धुळ्यात असू. त्यानंतर आय थिंक सनसेटच्या आधी आपण नाशिक पण क्रॉस करू, जर का असं चालत राहील. करू. धुळ्यावरून नाशिक किती आहे? 200-250 पण करू शकतो. रस्ता चांगला आहे. रोड चांगला. मला तर रोडवरती असं एकच गाणं येतं, जस्ट द 2 of us, जस्ट द 3 of us. चला निघूया, परत राईड करूया. टुरिंगमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा पण आपण 120 म्हणजे एक्झाम्पल देतोय, म्हणजे स्पीडवरती जाऊ नका, पण जेव्हा पण आपण 120-130 मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा कुठे जाऊन 100चा ॲव्हरेज स्पीड निघून येतो. सो जर का तुम्हाला कोणी सांगतंय की 100चा ॲव्हरेज स्पीड या ग्रुपनी मेंटेन केला, 80चा ॲव्हरेज स्पीड ह्या ग्रुपनी मेंटेन केला, तर तो खूप चांगला आहे. जर का 80चा ॲव्हरेज स्पीड ग्रुप ॲज अ ग्रुप मेंटेन करतात, दॅट मीन्स दिस गाईज आर डुईंग, म्हणजे प्रॉपर टुरिंग करतायत, व्यवस्थित स्पीड मेंटेन करतायत. जे 100-100चा मेंटेन करत असतील तेव्हा ते त्यांना 80चा ॲव्हरेज स्पीड मिळतो आहे. सो एक थोडीशी आयडिया देण्यासाठी जी आपली नवीन मंडळी जे टुरिंगमध्ये आहेत त्यांच्यासाठी एक थॉट आला मनात, म्हटलं शेअर करूया. चला, तर बुलढाणा 80 किलोमीटर आहे. बुलढाणा नाही, सॉरी, भुसावळ 80 किलोमीटर आहे. आणि त्यानंतर धुळे इथून आहे 200 किलोमीटर. बाय लोक, आपण मलकापूरला आलेलो आहोत. आता इथून जळगाव फक्त काही किलोमीटर अंतरावर आहे. आता हे मलकापूर हा रिजन आय थिंक विदर्भात येतो की खानदेशात येतो
मला थोडंसं इथलं ज्ञान कमी आहे, तर आपली विदर्भातली मंडळी किंवा खानदेशातली मंडळी खाली मला कमेंट करून थोडंसं जरा एक्सप्लेन केलं तर बरं होईल. वाजलेत 12:04, 465 किलोमीटर आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. काय म्हणताय जळगावकर, तुमच्या शहरात आलेला आहे स्टोरी ऑन व्हील्स फर्स्ट टाइम, व्हेरी फर्स्ट टाइम. पण इथे खूप ऊन आहे यार. माझे काही फ्रेंड्स आहेत जळगावकर, पण इथे कधी येणंच झालं नव्हतं माझं. आज फायनली काय ती वेळ साधून आली आणि आलो. अजिंठा 60 किलोमीटर, धुळे 96 किलोमीटर स्ट्रेट. जळगावात ट्रॅफिक आहे बरं का. नागपूर नंतर अमरावती अकोला पण थोडंफार ट्रॅफिक होतं, म्हणजे थोडी गजबजलेली सिटी आहे. पण जळगावमध्ये बऱ्यापैकी असं वाटतं थोडं Tier 2 सिटी असली तरी पण मेट्रो सिटीचा वाईब आहे इथे. हा जळगावकर, ते बाईकवाले फक्त तुमच्या इकडचे आहेत ना, ते त्यांचं काहीतरी करा. बाकी सगळं मस्त आहे. 12:54 झालेत, 550 किलोमीटर एक्झॅक्ट झालेले आहेत. आता जवळजवळ 6-7.5 तास झाले राईड चालू करून. पहिल्या 6-7.5 तासातच आम्ही 550 किलोमीटर करून घेतले, विच इज व्हेरी गुड. आता आम्हाला राहिले अप्रॉक्स 350-400 किलोमीटर फक्त, आणि ते आता आरामात होते. मोठा चंक मोठा निघून गेलाय. हे गाईज, मला ना एक डाऊट आहे. हे तुम्ही जे आपल्यापैकी जे कोणी जळगाववाले आहेत ना, तुम्ही ळला ड बोलता का हो? हां, खरं सांगा, नक्की काय गडबड आहे, काय भानगड आहे? ळला ड बोलण्याची प्रथा आहे का तुमच्याकडे? जळगाव बोलता का? जळगाव. आणि हे काय आहे, म्हणजे हा अपभ्रंश आहे भाषेचा की काय? म्हणजे तुमचं एक स्पेशल ॲक्सेंट आहे तुमची किंवा काय, कसं काय आहे? म्हणजे मला सांगा ना जरा, काय याची स्टोरी काय? ळला ड बोलायची स्टोरी काय? प्लीज सांगा हा मला. पेट्रोल पंप टू पेट्रोल पंप राईड होते आणि आता तुम्हाला किलोमीटर दाखवतो किती आले. धुळ्याचे एक 10-15 किलोमीटर आधी आहोत, आय थिंक 15-20 किलोमीटर आधी आम्ही 610 किलोमीटर झाले. 1:30 वाजलाय. धुळ्याचा ETA आम्हाला 4:30 वाजताचा दाखवत होता सकाळी. तो आता 1:30 वाजताच आम्ही ऑलमोस्ट 2 वाजेपर्यंत धुळ्यात पोहोचतो. तेव्हा गाड्या दाखवत आहे. ही आपली लालपरी, ही टायगर 900 रॅली प्रो. हे बघा, माझी गाडी लागली का बघ ना. अरे हो, हालत तर बघ. हे दाखवलंच नाही, हे दाखवायला पाहिजे. एवढं एवढे सगळे मर्डर केले किलोमीटर इंसेक्ट फॉर ब्रेकफास्ट झालं विषय. टायगर वरती नाही समजत एवढं, इथं घाण झाली दिसून येतं मला की ना. इकडे पण आहे, तिकडे यार माझ्या इकडे पण ना. माझं वायझर वरती दिसत. वाइजर पे दिखेगा. हो बघा, मला वायझर. आणि हे बघा, असे झोपून पण गाडी चालवता येते, अशी सगळं करता येतं या गाडीवर. ह्या गाडीवर पण सगळं करता येतं. आणि आपली लालपरी म्हणजे विषय वेगळाच भेवा ना. आता खुळा हा विषय आहे का? टाइम इज मनी बट लाईफ इज सो प्रिशियस. वा. आता पहिला फुल स्टॉल नाही रे, फूड स्टॉल जो येईल तिथे आम्ही ब्रेक घेणार आहोत. काहीतरी पोटात टाकूया. 2 वाजलेत. आत्ता तरी आम्हाला ETA दिसतोय रात्री 9 वाजताचा. एक 8-9 वाजेपर्यंत आपण आरामात घरी पोहोचलो. शिर्डी इथून 133 किलोमीटर, मालेगाव 49, नाशिक 155 आणि मुंबई 333. च्या आईला, अरे वा, पोचलो आपण. मजाक में अब्दुल रजाक हो गया. एक नंबर. यांचं लोकेशन मी रोडबीवर बघितलं. जी बाकी आपला गँग आहे, जो सेकंड ग्रुप आहे, ते जवळजवळ 110 ते 120 किलोमीटर मागे आहेत सध्या. सो मला पहिलं आम्हाला वाटलेलं की आम्ही लंच एकत्र करू. मे बी आता समज आम्ही इकडे आलो धुळ्याला कुठल्या तरी हॉटेलमध्ये थांबलो, ऑर्डर दिली की एक अर्धा तासाचं जरी डिस्टन्स असलं ना, ते लोक येईपर्यंत ऑर्डर येऊन जाते, जेवण येऊन जातं. मग आपलं कसं ते टाईम पण वाचतो त्यामध्ये. असं काहीतरी प्लॅन चालू होतं, पण ते बरंच मागायचं. 110 किलोमीटर म्हणजे जवळजवळ त्यांना 1 ते 1.5 तास लागेल इथे पोचायला, म्हणजे मला गाठायला. म्हटलं राहू दे, आपण आपलं जाऊया पुढे, काहीतरी खाऊ, ढकलू थोडंसं आणि निघून जाऊ. हायवेवरून जाताना जर का हा किल्ला दिसला तर समजायचं तुम्ही धुळ्यात एंटर करत आहात. यु नो वॉट, माझी ही सिरीज झाली नसती ना, आता ताडोबाला नसतो आलो तर माझा प्लॅन होता जळगाव आणि धुळे फिरायचा. आता हे काही केलं नाही मी, जळगाव आणि धुळे एक्सप्लोर केलं ना. आता हा पास बाय करतोय मी, ठीक आहे ना, एक्सप्लोर नाही केला. बट या नक्कीच आता तर इथे येणं म्हणजे बाबा नाही काय, लय गरम होतं इकडे. सो इन फ्युचर म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये पावसात किंवा पावसाच्या नंतर आपण इथे येऊ आणि मग एक्सप्लोरवाला जो आपला प्लॅन राहिला त्याला पूर्ण करू. आता इथून पुढे रोड एक नंबर आहे यार. हा हायवेला याच्यावर तुम्ही बऱ्याच वेळा राईड केले. आणि आता जर 50 किलोमीटरवर मालेगाव आहे, त्यानंतर नाशिक आहे. व्ह्यूज खूप छान आहेत. आय एम मिसिंग माय ड्रोन नाव, कारण आता थोड्या वेळाने सनसेट होईल. सनसेटला तसा बराच वेळा 2:30 वाजले, पण एक नाशिक इगतपुरीच्या आसपास थोडंसं असं गोल्डन आवर चालू होईल
आणि त्या वेळात मला यार ड्रोन फ्लाय करायचा होता, पण ड्रोन मी कारमध्ये ठेवला. हायवे राईड आहे, थोडे मी म्हटलं कसाई रोड असतील नसतील म्हणून कारमध्ये ठेवून दिला. आणि आधी तर आमचा प्लॅन होता की आम्ही एकत्रच जाणार आहोत, त्यामुळे मग मी ड्रोन काढलाच नाही. आणि इथे पुढे ट्रॅफिक काय ए शंकरपाळ्या आबादाने. हो ही पवनचक्कीची पात आहे, इफ आय एम नॉट रॉंग. हाँ यार इसकी माँ की मजे ही मजे, पवनचक्की के मजे ही मजे. मालेगावला आहे सध्या. तुम्हाला इथून बाईक दाखवतोय बघा, बाईक बघून. ज्यूस पिण्यासाठी थांबलो होतो. खायला थांबलो नाही कारण भूक नाही लागली, कारण मोस्टली आम्ही इगतपुरीच्या दरम्यान मॅकडॉनल्ड्समध्ये काहीतरी खाऊ आणि मग तिकडनं थेट आपण मुंबईला आलो. चला निघूया. विली अथर्वची विली बघा. चल ऑन पब्लिक डिमांड ना, त्यांनी स्वतःहून नाही केलंय. दया तुझ्या मिठीत देह भान हरपले ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला. नाशिक पोचता पोचता थोडा लालपरीचा प्रॉब्लेम झाला, तो दाखवतो तुम्हाला. नेहमीचा प्रॉब्लेम आवडता. चेन उतरली, सो काढला मी. स्लायडर अडकला होता, हा बघा स्लायडर. हे काढलंय, बस आता चेन चढवायची अँड वी आर गुड टू गो. चला 9:15 वाजलेत आणि 812 किलोमीटर आतापर्यंत क्लॉक झालेत. लालपरीचे हे नखरे बघून ना मला एक गाणं आठवलं. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. आता ना थोडीशी भूक लागली, मगाशी भूक नव्हती लागली, त्यामुळे फक्त ज्यूस प्यायलो आम्ही आणि निघालो. इगतपुरीला थांबायचं होतं, सो आता मॅकडॉनल्ड्सचं बर्गर खायची खूप क्रेविंग होते आहे. भाई लोक अचानक मी खुश झालो आहे, त्याचं कारण आहे काय तुम्हाला माहिती आहे? आपण राईडवरून परत येत असतो, थोडेसे सॅड असतो ना सगळेजण आपण, रायडर भाऊ की राईडवरून परत येताना घरी येताना थोडेसे सॅड असतो. तसं मी पण आता थोडासा सॅड होतो, कारण आता ऑलमोस्ट इगतपुरीला पोचलो आणि आता एक 2-3 तासात मी आपल्या घरी पोचेन. पण यु नो अचानक मला आठवलं की तिच्या आईला उद्या माझ्या भावाची हळद आहे. प्रणव भावा तुझी उद्या हळद आहे. मला अचानक आठवलं रे, हो वेडनेसडेला हळद आहे. आता आज मी आता पोचेन, रात्री 8-9 वाजेपर्यंत घरी पोचेन. उद्या ऑफिसला जायचं, ऑफिसवरून लॉग ऑफ केलं की मग ऑफिसवरून तिकडूनच हळदीला जायचं आणि हळद एन्जॉय करायची. आणि मस्त हे अचानक आठवल्यामुळे माझा मूड एकदम फ्रेश झालेला आहे. एक मोटिवेशन भेटलेलं आहे रिटर्न जर्नीला. मित्राची हळद, आईच्या गावात मजेही मजे. म्हणजे ऑफकोर्स तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघताय तोपर्यंत त्याची हळद होऊन लग्न होऊन त्याचं बरंच काय कार्यक्रम झाले पण असतील, म्हणजे 5 परतावन पूजा वगैरे. हो पण आत्ता मी हे मोमेंटला आत्ता मी हे फील करतोय ना, तर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. SOW फॅमिली आहे ना, इगतपुरी 19 किलोमीटर, मुंबई 160 किलोमीटर. नमस्कार मंडळी, दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे ही. काल रात्री 9-9:15 दरम्यान आमची राईड कंप्लीट झाली. 14 तासात, 14 तासात आम्ही अप्रॉक्सिमेट किलोमीटर क्लॉक केले 950 टू बी व्हेरी प्रिसाइज. सो येस, इट्स अ बिग थिंग. कोणीही रायडर जर का 1000 किलोमीटरची राईड कंप्लीट करतो तर इट्स अ बिग थिंग टुरिंगच्या पर्स्पेक्टिव्हने जर का बघितलं गेलं तर. बाकी हां, मला एक अजून डिस्क्लेमर तुम्ही ह्याला समजा किंवा मला हे नक्कीच द्यायचं होतं. मी ते राईडच्या दरम्यान बोलू नाही शकलो काही केला, पण हा कोणतीही अशा प्रकारची इंड्युरन्स राईड जर का तुम्ही करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा, एक सेकंड थॉट द्या त्या प्लॅनला. मला असं म्हणणं आहे, भावनेच्या आहारी किंवा करायचं म्हणून कराल आणि हातपाय गळ्यात बांधून घ्याल असं व्हायला नको. तुम्ही स्वतः त्यासाठी मेंटली, फिजिकली, स्किल्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रिपेअर आहात का ते आधी बघा. एवढी मोठी राईड आधी केली नसेल
तर हळूहळू सुरुवात करा. कालांतराने तुमच्यासोबत कोणी एक्सपर्ट असेल किंवा एक्सपिरियन्स रायडर असेल देन ॲडेड ॲडव्हान्टेज असतो. सोलो राईड करणं, ग्रुप राईड करणं भरपूर फरक पडतो. ती एक बाजू बघा जर का तुम्हाला अशी इंडोरन्स राईड करायची असेल. नाही तर माझा व्हिडिओ बघाल आणि सुटाल असं नका करू प्लीज. ओके. दुसरी गोष्ट राईडबद्दल, आता माझ्या राईडबद्दल बोलूया. मजा केली आहे म्हणजे बऱ्याच दिवसांनी अशी लॉंग राईड केली ना, अशी हार्डकोर. खंत एकच आहे फक्त त्या यायला वाघ दिसला नाही. म्हणजे विचार करा ना, अथर्वची आफ्रिका ट्रेन, हर्षाची टायगर 900 रॅली प्रो, त्या सकट डॉमिनार हेड टू हेड चालू होती. आपली जी रील व्हायरल झाली होती त्यामध्ये पण सांगितलं होतं की बाईक डझंट मॅटर. हां, थोडाफार फरक पडतो, बट रिअली तुमच्याकडे जर का ती स्किल असेल आणि तो ॲड्रेनलिन असेल, तुम्ही खरंच तो एक ट्रू बायकर असाल ना, तर सिरियसली बाईक डझंट मॅटर. लालपरी मॅच करत होती त्या दोन्ही बाईक्सला. नॉट एक्झॅक्ट मॅच करत होती, मी लालपरीला नाही म्हणणार, पण मी म्हणेन परेश मॅच करत होता त्या दोन बाईक्सला. आणि अशा प्रकारे ही खूप छान राईड झालेली आहे. जी सेकंड बॅच होती आमची, आता आम्ही तिघं तर पुढे आलो, पण सेकंड बॅच पण सुखरूप पोहोचली. सगळे सुखरूप आलेले आहे, सगळ्यांनी खूप चांगला परफॉर्म केलेला आहे. 11 वाजच्या दरम्यान सगळेजण जी सेकंड बॅच होती ती पोहोचली. फ्युचर राईडबद्दल सांगायचं झालं तर अनचेसेबलची एक लांब राईड होणार आहे, त्यांनी अनाऊन्स केले जस्ट त्यांच्या पेजवरती. तर तुम्हाला जर का त्या राईडला जॉईन व्हायचं आहे तर नक्कीच मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो. एक डेडिकेटेड व्हिडिओ मी याच्या पुढचा त्याच्यावर बनवेन. पण दिल्लीवरून राईड चालू होणार आहे, नंतर पटनी टॉपवरून तुम्ही वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस रोड जो आहे किल्ला किश्तवारचा त्यामध्ये जाणार आहात आणि त्या रोडवरून राईड करणार आहात. नंतर तुम्ही झंस्कारमध्ये जाताय, झंस्कार पूर्ण एक्सप्लोअर करताय आणि त्यानंतर तुम्ही जाताय लेहला, नंतर हानले आणि मग जाते उमलिंगला पासला, जो हायेस्ट मोटरेबल रोड आहे सध्या. आणि त्यानंतर मग तुम्ही शिमला वगैरे करत, चंडीगड करत पुन्हा दिल्लीला येत आहे. सो असा एकंदरीत प्लॅन आहे. त्याचे डेट्स पण अनाऊन्स झाले आहेत. आय थिंक जून 30 का जुलै 1 पासून त्यांची सुरुवात आहे, ते जुलै 14, म्हणजे 14-15 दिवसाचा हा एकंदरीत प्लॅन आहे. तुम्हाला जायचं असेल, तुम्ही या वर्षी एखादी मोठी राईड प्लॅन करत असाल, त्यात तुम्हाला लडाख पण हवं आहे, त्यात तुम्हाला झंस्कार पण हवं आहे, त्यात तुम्हाला वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस रोड जो आहे किल्ला किश्तवारचा तो पण करायचा आहे. त्या एक हायब्रिड प्लॅन आहे, खूप सुंदर प्लॅन आहे, तुम्ही जॉईन करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी काही डिटेल्स देईन, तर तुम्ही सचिनला किंवा यशला फोन करून ते तुम्हाला हेल्प करतील. कसा प्लॅन वर्कआउट होईल, काय काय गोष्टी लागतात, डूज अँड डोंट सगळं एक्सप्लेन केलं जाईल. सांगा त्यांना SOW पब्लिक आहात किंवा स्टोरी ऑन व्हील्सचा मेंबर आहात. बरं, मी ह्या राईडला असणार आहे की नाही अजून मला नक्की नाही, कारण दरवर्षी लडाख करतो आहे. 4 वेळा लडाख झालं आहे माझं. गेल्या वर्षी संस्कार पण झाले, आता परत तोच पॅच मला नाही करायचा आहे टू बी फ्रँक. तर माझं अजून फिक्स नाही आहे. नाहीतर मी जर का लास्ट इयर संस्कार नसतं झालं तर मी नक्कीच यावेळी अनचेसेबलसोबत ही राईड केली असती, पण माझं अजून तरी नक्की नाही आहे. बघू, पण मी अजून एका प्लॅनवर वर्क करतो आहे. एप्रिलमध्ये माझ्या सुट्ट्या येतील, सो एप्रिल किंवा मे या 2 महिन्यात माझी पण एक मोठी राईड होईल, पण ती माझीच असेल फक्त. मी पार्टिसिपंट कोणाला घेऊन जात नाही आहे. पण हां, तुम्हाला जर का जायचं, तुम्ही मुंबईवरून जाणार असाल आणि एक चांगला ग्रुप बघत असाल, ग्रुपमध्ये राईड केलं हे कधीही चांगलं, आणि अनचेसेबल्स दे आर एक्सपर्ट्स, सो तुम्हाला त्या दृष्टिकोनातून काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता येत्या पुढच्या काही दिवस तुम्हाला ब्रेकफास्ट राईड दिसेल, 2-3 ब्रेकफास्ट राईड होतील, त्यानंतर मोठी राईड अनाऊन्स होईल. मी प्रयत्न करेन ह्यावेळी तरी जास्तीत जास्त सिक्रेसी मेंटेन करायचा, तुम्हाला सरप्राईज द्यायचा, झटका द्यायचा. ते माझ्याकडून कधी होत नाही, एन्झायटी प्रॉब्लेम मला पण आहे, पण हां, यावेळी मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त थोडंसं एक सरप्राईज ठेवू तुम्हाला. कुठली राईड करणार आहे, काही 2-3 प्लॅनवर मी वर्क करतो आहे, जसं होईल तुम्हाला सांगितलं जाईल. वेल, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आय होप तुम्ही आत्तापर्यंत जर का हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्कीच एन्जॉय केलं असेल तर खाली लाईक करा, कमेंट करून मला सांगा या व्हिडिओमधलं तुम्हाला काय आवडलं, आणि सबस्क्राईब करा टू रीच 100K. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी परेश रजा घेतो तुम्हाला सगळ्यांची. दिस स्टोरी मी सायनिंग ऑफ. असं राहायचे आणि एन्जॉय लाईफ. बाय बाय.